सगळ्यांना मी जय भीम करतो। माझे मार्गदर्शक आणि माझे सगळे लेख संपूर्ण महाराष्ट्रात पाठवणारे सागर तायडे साहेब, नावाप्रमाणे सागर त्यांच्या मनामध्ये हृदयामध्ये आहे। मन फार त्यांचं मोठं आहे, दुसऱ्याला मोठेपणा कसा द्यायचा हे त्यांच्याकडून शिकावं, ते माझ्या बाजूला आहेत। मी पुन्हा एकदा मुलांना सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही साजरी करतोय, तर बाबासाहेब आंबेडकर 18-18 तास अभ्यास करायचे, काम करायचे आणि जगातले सगळ्यात हुशार आणि विद्वान नेते ते आहेत। त्यांचे विचार मला कळलेले मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आपण शांतपणे ऐकून घ्यावं। साधारणपणे 1 तास आपल्याला शांत बसायचं आहे। उद्या जर क्रिकेटची मॅच ठेवली तर मी पण येईन खेळायला, पण आता कोणी क्रिकेट खेळायचं नाही, आता फक्त बसायचं आहे। बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही साजरी करतोय। उद्या हनुमान जयंती आहे, रामनवमी होऊन गेली, या ज्या देवदेवतांच्या जयंत्या आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, यामधला फरक आम्ही लक्षात घेतला पाहिजे। हजारो कोटी देवदेवता असताना आपल्या लोकांना न्याय मिळाला नाही आणि तो न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशात केलेलं आहे। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव आहेत, मानव आहेत आणि एका माणसाने आपलं जीवन बदललेलं आहे। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही आपली सगळ्यांची जयंती आहे, कारण ती माणसाची आहे। जे दुःख माणसाच्या वाट्याला येतं ते बाबासाहेबांच्या पण वाट्याला आलं आणि बाबासाहेबांनी आम्हाला बदलून टाकलं। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची जी कामाची पद्धत आहे त्याविषयी मी आज जास्त बोलणार आहे। बंधू आणि भगिनींनो, आपल्या इथल्या मंडळाचं नाव आहे बुद्ध संदेश मंडळ। ज्यांनी कोणी हे नाव ठेवलेलं आहे, मला वाटतं संपूर्ण देशात अशा प्रकारचं मंडळ कुठे नसेल, कारण भगवान बुद्धांचा संदेश बाबासाहेबांनी आम्हाला दिला आणि हा संदेश देशाला आज जास्त गरजेचा आहे। आणि म्हणून मी जे काही भाषण करणार आहे त्याचा अर्थ पण तुम्हाला कळला असेल। भगवान बुद्धांचा संदेश देणारा माणूस कोणाशीही वैर करत नाही, वैरी जरी असला तरी त्याच्यावर प्रेम करून त्यांना जिंकणारा बुद्धांचा संदेश आहे। आणि जगामध्ये आज रशिया आणि युक्रेन जे युद्ध चाललेलं आहे त्यामध्ये जेवढी माणसं मरतात आणि एवढा विध्वंस होतोय की त्याच्यावर उपाय म्हणजे भगवान बुद्धांचा संदेश, अहिंसेचा, त्यापेक्षा दुसरा संदेश नाही। आणि म्हणून मी महिलांना सांगेन की महाराष्ट्रात आणि देशात तायडे साहेब खूप वक्ते आहेत, चांगलं बोलणारे लोक आहेत, परंतु प्रवीण मोरे साहेबांनी सांगितलं की बाबा राजाराम पाटील तुम्हीच माझ्याकडे या कार्यक्रमाला। मी या मंडळाला धन्यवाद देतो आणि धन्यवाद देताना हे सांगेन खास करून आमच्या महिला आणि मावशांना की तथागत गौतम बुद्ध यांना जन्म देणारी जी महामाया आहे तिचं नाव आहे एकवीरा, जिला एका वीराची आई म्हणून ओळखलं जातं। आता एकवीरा आणि ही टोपी ते सगळ्यांना माहित आहे की कोळी, आगरी, भंडारी हे समुद्रावरचे जे लोक आहेत ते एकवीरा आईला खूप मानतात आणि ह्या एकवीरा आईनेच भगवान बुद्धांना जन्म दिला। आणि हा जन्म दिल्यानंतर 7 दिवसांनी त्यांचा मृत्यू होतो। तुम्ही कारलेला गेलात तर कारलेला बौद्ध लेण्यांच्या दारातच एकवीरा आईचं मंदिर दिसतं। अनेक लोक सांगतात की एकवीरा आई ही परशुरामाची आई आहे, व परशुरामाची आई आहे मग त्या परशुरामाचं मंदिर रत्नागिरीत का? जनरली मुलं ही आईच्या बाजूला बसतात। आता काही मुलांच्या तुमच्या आया कुठे आहेत सगळ्या, मग त्यांना आणायला पाहिजे। मुलं इथे आणि आई घरी, म्हणजे ते परशुराम आणि रेणुका मातेसारखं झालं। एकवीरा आईचा मुलगा भगवान बुद्ध हा तुम्ही कारल्याला गेल्यानंतर लेण्यांमध्ये बाजूलाच लेणी आहेत आणि एका बाजूला एकवीरा आईचं मंदिर आहे। या एकवीरा आईचा मृत्यू 7 दिवसांनी होतो आणि मग सिद्धार्थ गौतमाचा सांभाळ ही प्रजापती नावाची त्यांची मावशी करते। तुम्ही सगळेजण कारलेला गेल्यानंतर फक्त लेण्यांमध्ये जात असाल,
पण कधीतरी एकविरा आईच्या मंदिरात आतमध्ये जा, गाभाऱ्यात, त्या गाभाऱ्यामध्ये एकविरा आईच्या बाजूला भगवान बुद्धांची मावशी आहे. ती मावशी आहे, ती भिक्खुणी आहे, म्हणजे ती भगवी वस्त्र परिधान करते आणि त्यांना आगरी कोळी लोक जोगीन म्हणतात, म्हणजे संन्यासिनी म्हणतात. बरेच जण आतमध्ये जात नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की बाबा हिंदू देवदेवतांची पूजा आम्ही करणार नाही, परंतु आपल्या आईची पूजा, भगवान बुद्धांच्या आईची पूजा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईची पूजा, तुमच्या आईची पूजा करू नका असं बाबासाहेबांनी म्हटलेलं नाही. उलट बाबासाहेब म्हटले की सगळ्यात मोठा ईश्वर, सगळ्यात मोठा देव ही आपली आई आहे आणि दुसरी मावशी आहे. या आई आणि मावशी यांना सन्मान देण्याचं काम भगवान बुद्धांनी केलं आणि तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहित आहे भगवान बुद्धांच्या आईच्या मृत्यूनंतर मावशी त्यांचा सांभाळ करते आणि सांभाळ केल्यानंतर आपल्याला माहित आहे भगवान बुद्ध नंतर महान असं ज्ञान प्राप्त करतात, माणसाच्या मुक्तीचं ज्ञान प्राप्त करतात. आणि ते ज्ञान प्राप्त केल्यानंतर भगवान बुद्धांची मावशी त्यांना विचारते, जसं एखादा मुलगा कलेक्टर झाला, तुमच्यापैकी कोणाला कलेक्टर म्हणजे काय माहित आहे का? माहित आहे का? IAS ऑफिसर म्हणजे काय माहित आहे का? बरं, पंतप्रधान माहित आहे? राष्ट्रपती माहित आहे? म्हणजे महान काम करणारा मुलगा झाला आणि तो मावशीने घडवला. आणि मावशी म्हणते भगवान बुद्धांना, अरे बाबा तू तर महान शासक झालेला आहेस, जगामध्ये प्रसिद्ध झालेला आहेस, विद्वान झालेला आहेस आणि या जगामध्ये जगातले सगळे धर्म हे पुरुषांनाच अधिकार देतात, म्हणजे मोक्ष, मुक्ती, अनंत होणं. भगवान महावीरांचा सुद्धा तोच काळ आहे, पण महिलांना मुक्तीच नाही असं सगळे धर्म सांगतात. मग तुझं काय मत आहे? माझं असं मत आहे की मावशी सांगते की तू स्त्रियांना सुद्धा पुरुषां इतकाच अधिकार दिला पाहिजेस असं ती मावशी प्रजापिता म्हणते. आणि मग भगवान बुद्ध सांगतात की होय मावशी, महिलांना सुद्धा धर्मामध्ये समान स्थान भेटलं पाहिजे, त्यांना मुक्तीचा अधिकार भेटला पाहिजे. बंधू आणि भगिनीनो, जगामध्ये पहिल्यांदा जे कुठल्याच धर्मांना जमलं नाही ते बौद्ध धर्मामध्ये स्त्रियांना अधिकार देण्याचं, भिक्खुनी संघ काढण्याचं कार्य त्या काळात झालेलं आहे 2000 वर्षापूर्वी. आणि म्हणून या ठाणे, रायगड, मुंबई या कोकण परिसरात, महाराष्ट्राच्या देशाच्या परिसरात 84,000 बुद्ध विहार सम्राट अशोकांनी बांधले. हा आपल्याकडे बुद्ध विहार आहे. हा ज्या बुद्ध विहारातला विचार आहे हा स्त्रियांच्या मुक्तीचा विचार आहे, स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा विचार. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहित आहे की अनेक स्त्रियांनी अशा महान नेत्यांना, महान राजांना जन्म दिलेला आहे. सम्राट अशोक असाच एक सम्राट आहे की ज्यांनी संपूर्ण जगामध्ये भगवान बुद्धांचा विचार पोहोचवला. आणि सम्राट अशोकासारखेच राजे आपल्याकडे झालेले आहेत. त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचा जो राजधानीचा रायगड किल्ला आहे तो रायगड किल्ला सुद्धा बौद्ध लेण्यांच्या परिसरात आहे. त्याच्याकडे मोठ्या बौद्ध लेण्या आहेत त्या किल्ल्याच्या समोर. आणि स्त्रियांना सन्मान देण्याचं काम या देशामध्ये होत नव्हतं. म्हणजे मनुस्मृतीने सांगितलं होतं स्त्रियांना कुठलाही अधिकार नाही, सत्तेचा नाही, संपत्तीचा नाही, शिक्षणाचा नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मात्र आपल्या आईला एवढा मोठा सन्मान दिलाय की जिजाऊंना देवांपेक्षा मोठा सन्मान देणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल प्रबोधनकार ठाकरे असं म्हटलंय की एका पारड्यात 33 कोटी देव ठेवले आणि दुसऱ्या पारड्यात जर शिवाजी महाराजांना बसवलं तर शिवाजी महाराजांचं पारडं हे देवांपेक्षा वरचढ होईल. अशा प्रकारचं छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी आहे. तर सांगायचा मुद्दा असा की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आईला फार मोठा सन्मान दिला. आणि इथे बसलेल्या मुलांना आणि मुलींना मी आज सांगेन की देवाला जरी सन्मान नाही दिला तरी काही फरक पडत नाही, परंतु तुमच्या आईने सांगितलेलं तुम्ही ऐकत चला. देव दिसू शकत नाही पण आई देवापेक्षा जास्त प्रेम आपल्यावर करते. चांगले चांगले पदार्थ बनवते, चांगलं चांगलं आपल्याला खायला देते. आजारी पडल्यानंतर सगळ्यात जास्त काळजी कोण घेते? आपली आई घेते. आणि म्हणून एक वेळ देवाला नमस्कार नाही केला तर सकाळी उठल्यानंतर आपल्या आईला आपण नमस्कार केला पाहिजे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे महान त्यासाठी आहेत की त्यांनी जिजाऊंना एवढा सन्मान दिला. आणि केवळ जिजाऊंच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज एवढे मोठे झालेले आहेत. आणि आपल्याला नंतर माहित आहे हाच विचार
तथागत गौतम बुद्धांचा विचार, राजर्षी शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, आज इथे शिकलेल्या महिला मोठ्या प्रमाणात आहेत. सावित्रीमाई फुले जन्माला यायच्या अगोदर आपल्या देशामध्ये स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. असं जर आज कोणाला बोललं की भारत देश हा स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारणारा देश होता, अनेक लोक मान्य करत नाहीत, पण हे सत्य आहे. ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुलेंनीच या देशामध्ये पहिल्यांदा स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला. ज्योतिबा फुल्यांचा फोटो इकडे लागलेला आहे बघा, मुलांनी बघितला का? इथे लागलेला आहे. त्याचं कारण आहे, ज्योतिबा फुले हे माणी समाजातले आहेत. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी या देशाला पहिला शिक्षणाचा अधिकार दिला. आणि सावित्रीबाई फुलेंनी सांगितलं की दिवा नाही लावायचा, पहिले पणती पेटवायची. म्हणजे काय? मुलींना पहिलं शिक्षण द्यायचं. मुलांनी लक्षात घ्या, तुझं नाव काय ताई? पाणी पिते ती, पाणी पिते. तुझं नाव काय? हा, रुद्रा. तर रुद्रालाच पहिला, रुद्राला भाऊ आहे का? काय नाव? कुठे आहे? उभा राहिले. तर मुलींना पहिला शिक्षणाचा अधिकार द्या असं सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंनी सांगितलं. हा सुद्धा भगवान बुद्धांचा विचार आहे. आणि हाच विचार पुढल्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आणलेला आहे. आणि म्हणून आजचा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये महिलांनी माझं स्वागत केलं. मी तिथे इंगळे साहेबांच्या घरात बसल्यानंतर त्या आई आणि मावशी आल्या होत्या. काय आई नाव तुमचं? मोरे. तर मी त्या घरामध्ये पाहिलं की महिला ह्या घरामध्ये ताकदवान आहेत, शक्तिमान आहेत. म्हणजे महिलांचा आवाज त्या घरात मोठा आहे. नाहीतर महिला जनरली पाहुणा कुणी आला की समोर येत नाही. माझ्या घरात औरंगाबादचे एक बिल्डर आले, अशोक कवडे, आणि ते आले आणि घरी आमच्या एक दिवस राहिले. मराठा समाजाचे होते. आम्ही कोळी आगरी लोक, ओबीसी लोक आम्ही. आमच्या घरात आल्यानंतर माझ्या मिसेसनी त्यांचं खूप स्वागत केलं. जाताना त्यांनी विचारलं की तुम्ही पाटील साहेब दौऱ्यावर गेल्यानंतर मिसेस एकट्याच असतात का? हो, एकट्याच असतात. मग एवढ्या मोठ्या परिसराची त्यांना कोणाची भीती वाटत नाही का? तुला आमच्या महिला कोणालाही घाबरत नाही. आमच्या महिलांकडे अशी काती असते. किती मोठा चोर आला तरी त्याला उभा कापण्याची ताकद इथल्या स्त्रीमध्ये आहे. आणि म्हणून आमच्या महिलांना सिक्युरिटीची गरज लागत नाही, पोलिसांची गरज लागत नाही. मुंबईची महिला ही शूर आहे. आणि आपल्या या सगळ्या महिला आहेत या वस्तीतल्या, अशा शूर आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरून ते जाणवतं. मग ही जी ताकद आहे ही महिलांमध्ये आली कुठून? एकविरा आईला मानणाऱ्या कोळी महिला सुद्धा तुम्ही पाहिल्या असतील मार्केटमध्ये. त्यांना कोणाची भीती लागत नाही, कोणाची सिक्युरिटी लागत नाही. इथे खाली बघितलं, बाउन्सर महिला काही होत्या बसलेल्या, कुठल्या तरी बिल्डरनी त्यांना बसवलं असेल. परंतु कोळी महिलांना कधी अशा प्रकारची सिक्युरिटी दिसत नाही मार्केटमध्ये. याचं सुद्धा मूळ एकविरा आईच्या विचारांमध्ये आहे. या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्या घरामध्ये दिसतात, परंतु याच देशामध्ये महिलांना सर्व प्रकारचे अधिकार एकेकाळी नाकारलेले होते. आणि अधिकार नाकारले होते आणि म्हणूनच मुलींना शिक्षणाचा अधिकार आपल्याकडे नव्हता. शाळेमध्ये मुलींनी जायचं नाही. जुन्या महिला असतील तर त्यांना माहित आहे, मुलगा आणि मुलगी असेल तर जे चांगलं घरात बनेल ते फक्त मुलाला द्यायचं आणि उरलं सुरलेला मुलींना. मग मुली अशा हडकुळ्या व्हायच्या, बारीक व्हायच्या, आणि मुलं अशी मजबूत. लोक विचारायची मुलगा एवढा मजबूत आणि मुलगी अशी का? मुलीला काही खाऊच कोणी देत नव्हतं. आणि सुनेला आणि सासूचं तुम्हाला माहित आहे, मुलाला सासू चांगला असेल भात वगैरे भाकरी ती द्यायची आणि उरलेली पेज वगैरे मुली सुनेला द्यायची. आणि सुनेला खूप अत्याचार करणाऱ्या सासवा पूर्वी प्रसिद्ध होत्या. आणि हाच प्रकार समाजात सर्वत्र होता. मंदिरात महिलांनी जायचं नाही. नवरा मेल्यानंतर त्या बायकोनी, नवरा मेलेल्या बायकोनी सती जायचं, जिवंतपणे स्वतःला जाळून घ्यायचं. नवरा मेल्यानंतर आपले केस कापून टाकायचे डोक्यावरचे, विद्रुत करून घ्यायचे स्वतःला. अशा अनेक कुप्रथा आपल्या देशामध्ये होत्या. आणि म्हणून या सगळ्या प्रथा परंपरा नष्ट करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. किंवा ज्या ज्या समाजसेवकांनी केलंय त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात कायद्याची मान्यता दिलेली आहे. आता माझ्या समोर बसलेल्या दोन मुली खूप मस्त्या करायला लागलेल्या आहेत.
बघा, पूर्वी असं कोणी बसून देत नव्हतं. मंदिर असेल, गुरुद्वारा असेल किंवा कुठल्याही धार्मिक स्थळ असेल, तिथे स्त्रियांना कसलाही अधिकार अजिबात नव्हता. फक्त पुरुषांना तेवढे अधिकार होते. स्त्री जर गेली तर देव सुद्धा अपवित्र होईल, अशा प्रकारचे भटजी लोक सांगत होते. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये या देशामध्ये आम्हाला ज्या मनुस्मृतीने गुलाम केलं होतं, त्या मनुस्मृतीमध्ये ओबीसी, एससी, एसटी त्यांना आम्ही म्हणतो, ते पुरुष तर होतेच, परंतु सगळ्यात जास्त गुलाम महिलांना केलं होतं. आणि म्हणून या महिलांना गुलामीतून बाहेर काढण्याचं काम जसं 2000 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी केलं, तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये केलं. मुलांनो, भारतीय संविधान आपण पाहिलेलं आहे का? पाहिलंय का? कोणाकडे आहे का संविधान? आणायला सांगा इथे, जरा आपण दाखवू मुलांना. मुलं आहेत म्हणून घेऊन येत आहे बघा. कारण आपलं काय भाषण असं मोठ्या नेत्याचं किंवा वक्त्याचं नाही. आपण काय बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी अशा प्रकारचे मोठे वक्ते नाहीत. आपण साधी माणसं आहोत. आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत संविधानाच्या, त्या संविधानाच्या गोष्टी आज लोकसभेत पण होत नाहीत आणि विधानसभेत पण होत नाहीत. परंतु स्त्रियांना अधिकार देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 वर्ष केलं. आणि ते काम केलेलं आहे 4 वर्ष, ते महिलांना अधिकार देण्याचं काम केलेलं आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला अनेक वक्ते अनेक विषयावर बोलतात. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाच्या मुक्तीचा मार्ग हा स्त्रियांच्या मुक्तीमध्ये आहे. जर आपली आई शिकलेली असेल तर मुलावर त्यांचा परिणाम होतो. माझी आई शाळेत गेली नव्हती, तिला फक्त 20 पर्यंतचे अंक यायचे. कारण 20 खंडीचा 1 मण आमच्याकडे भातात असतो. मग ते 20 मण भात मजूर कामावर घेतले तर अशा रेषा चुन्याच्या मारून ठेवायच्या भिंतीवर, 1, 2, 3, 20 पर्यंत. परंतु ती शिकलेली नव्हती, पण ती सांगायची संध्याकाळ झाले की अभ्यासाला बसायचं. टीव्ही तर नव्हताच तेव्हा, ब्लॅक अँड व्हाईट पण नव्हता. त्यामुळे तुम्ही कसे सगळे टीव्हीवर असतात किंवा आता मोबाईलवर असतात. परंतु माझी आई त्यावेळी सांगायची संध्याकाळ झाली की फक्त अभ्यास करायचा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी आई आहे, बाबासाहेब आंबेडकरांची आई बऱ्याच जणांना परिचित नाही. पत्नीचं नाव माहित आहे, रमाई. परंतु आईचे सुद्धा संस्कार बाबासाहेबांवर खूप आहेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची आई काय होती याचा आम्ही अभ्यास केला पाहिजे. बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामधली जी गुलामी ओळखलेली आहे, त्या गुलामीमध्ये धार्मिक संस्कारांनी स्त्रियांवर जास्त मोठी गुलामगिरी लागली होती. आणि त्या पुस्तकाचं जे नाव आहे त्याचं नाव आहे मनुस्मृती. मी आता भारतीय संविधान आणायला पाठवलेली आहे ताई. किती लांब आहे तिचं घर? हा, मग बघा, तिला वेळ होत नसेल तर लवकर घेऊन या कोणीतरी. काय आहे माहितीये का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे, त्या संविधानामुळे आजची सभा होते. त्या संविधानामुळे आम्ही शाळेत जातो. आणि त्या संविधानाच्या अधिकारामुळे जे अधिकार आम्हाला मिळणार आहेत ते मी आज सांगणार आहे. मी वरवरचं भाषण करणार नाही. आपल्या या वस्तीला याचा काय फायदा होणार आहे या सभेचा, हे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. किंवा मी नेता आहे म्हणून तुम्हाला काय देणार आहे असं पण सांगणार नाही. तुम्ही हे कायदे वाचून समजून घ्यायचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातली प्रथा परंपरा पाहिली आणि स्त्रियांना सगळे अधिकार नाकारण्याची मनुस्मृती इकडे होती. आणि म्हणून मी ज्या जिल्ह्यातून, रायगड जिल्ह्यातून आलेलो आहे, बघा, जोरात टाळ्या वाजवायच्या आहे. आणि काही तुझं नाव काय? क्षितिजा रावली मुळे. थर्ड स्टँडर्ड. मी या वस्तीतल्या सर्व पालकांचं कौतुक करतो आणि क्षितिजीच्या वडिलांचं तर जास्त करतो. कारण हे भारतीय संविधान आहे. हे जर मी आणायला सांगितलं असतं तर मुंबई महानगरपालिकेतल्या किती नगरसेविकांना संविधान माहित आहे हा प्रश्न आहे. म्हणजे त्यांना सांगितलं असतं नगरसेविकांना जाऊन संविधान घेऊन या, अख्खा दिवस दिला असं तरी संविधान भेटलं नसतं. का त्यांच्या घरात संविधान नाही. आणि म्हणून ही मुलगी ज्या घरातून आलेली आहे त्या आई वडिलांचं दोघांचं मी अभिनंदन करतो. इथे आई आणि वडील असतील तर त्यांनी उभं राहायला हरकत नाही.
की तिसरीच्या मुलीला संविधान म्हणजे काय हे माहित आहे, ती संविधान घेऊन आले. आणि त्या ताई पुढे या. ताई आहे की पप्पा आहे? या 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 इकडे या, इकडे समोर या. तुमची मुलगी खरोखर भविष्यात खूप मोठी होईल, कारण तिसरीला असताना तिला भारतीय संविधान माहित आहे. इकडे या ना, बाजूला या. टाळ्या वाजवा जोरात पप्पांचं. आई इकडे या. असू द्या असू द्या. आई स्वयंपाक बनवते, ती आमच्यासाठी स्वयंपाक बनवते, म्हणून मी क्षमा करेन आपल्याला, पण याच्या पुढे सगळ्या महिला आपल्या सभेत असल्या पाहिजे. जेवण आपण पुरुष करू. ओके. तर हे जे संविधान आहे, हे संविधान अत्यंत महत्वाचं आहे. या संविधानामध्ये महिलांना खूप मोठे अधिकार दिले आहेत. आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मी पुरुषांवर भाषण करणार नाही, मी महिलांवर करणार आहे. याचं कारण सांगतो की ताई, पूर्वी महिलांना संपत्तीचे सगळे अधिकार नाकारले होते. स्त्री आणि पुरुष असमान आहेत असं आपला धर्म सांगत होता. म्हणजे केवळ हिंदू धर्मच नाही, या देशात जेवढे धर्म आहेत तेवढे सगळे धर्म स्त्रियांना संपत्तीचे अधिकार नाकारत होते. संपत्तीचे अधिकार म्हणजे काय? आपल्या वडिलांना मुलगा आणि मुलगी अशी दोन मुलं असतील तर सगळी संपत्ती ही मुलाच्या वाट्याला, मुलगा हा वंशाचा दिवा, त्यालाच द्यायची, मुलीला काही द्यायचं नाही. अशा प्रकारची परंपरा पूर्वी होती. आणि मला वाटतं आज पण आहे तो कुसंस्कार आहे. परंतु जेव्हा अशी वेळ कुठल्या महिलेवर येईल की वडील असतील, वडिलांचं घर असेल किंवा वडिलांची जमीन असेल, आणि वडिलांनी सांगितलं की माझा सगळी संपत्ती आहे, मी माझ्या मुलाला देईन, मुलीला देणार नाही, त्यावेळी संविधान घेऊन तुम्ही न्यायालयात जा आणि सांगा की संविधानाने स्त्री आणि पुरुष असा भेदभाव अमान्य केलेला आहे. स्त्री आणि पुरुष समान आहेत, कायद्याने त्यांना समान अधिकार आहेत, आर्थिक पण आहेत, सामाजिक पण आहेत आणि राजकीय पण आहेत. आणि म्हणून पित्याच्या संपत्तीमध्ये समान वाटा महिलांना या भारतीय संविधानाने दिलाय. आणि भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आहे. जगातल्या कुठल्याही धर्माला, कुठल्याही देवांना जे जमलं नाही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्वात जास्त उत्साहाने सर्वत्र, सर्व ठिकाणी, सर्व जातीपातीचे नागरिक, सर्व धर्माचे लोक करतात. आणि लोकांना असा गैरसमज आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लोकच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करतात, तेच संविधानाच्या गप्पा मारतात, म्हणजे संविधान यांचंच आहे, बाबासाहेब यांचीच आहे. पण ताई, तुम्हाला सांगेन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना अधिकार देण्याचं काम ज्या कायद्याने केलं त्याचं नाव आहे हिंदू कोड बिल. आपण बरेचसे बहुधा असाल, धर्मांतर केलं असेल, परंतु हिंदू स्त्रियांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल तयार केले आणि त्यामध्ये संपत्तीचा अधिकार आम्हाला दिला. पूर्वीच्या काळामध्ये एक पुरुष अनेक लग्न करायचा. आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांची बातमी पाहिली असेल, त्यांच्या किती पत्नी आहेत. इम्रान खानची सुद्धा, आणि आता कोण आले ते शाहबाज, बरोबर आहे. भारतीय लोकांचं मी बोलत नाही, ते बोललं काय तुम्हाला त्रास होईल आयुष्याला, म्हणून मी पाकिस्तानचं बोलतो. पण एका पुरुषाला एका स्त्रीशी लग्न करण्याचा कायदा सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये केलेला आहे आणि स्त्रियांचा सन्मान केलेला आहे. बंधू आणि भगिनींनो, आज भगिनींना वाटत असेल की आम्ही खूप काम करतो, कष्ट करतो, पण आमची प्रॉपर्टी ती काय? नवरा असतो तो घरावर मालकी सांगतो, भांडण झालं की नवरा बायकोला हाकलून देतो, सांगतो बाबांकडे जा तुझ्या. बाबांकडे गेल्यानंतर बाबा सांगतात तुला तिथे ते लग्न केलं तिथेच तू मेली, इथे तुला काय मिळणार नाही. खेड्यापाड्यामध्ये आजही अशीच परिस्थिती आहे. आणि म्हणून बघा टीव्हीला आता महिला आयोगाच्या अनेक अध्यक्षा पुढे येतात, दिसतात टीव्हीला रोज बातम्या, कुठल्या पुरुषाने या स्त्रीवर अन्याय केला. स्त्रिया आता बोलायला लागल्या, परंतु स्त्रिया बोलायला लागल्या, टीव्हीवर चर्चा होते, मीडियामध्ये चर्चा होते, परंतु मीडियामध्ये ही चर्चा होत नाही की स्त्रियांना नसलेले अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत महिलांना,
आणि म्हणून प्रत्येक पक्षाच्या, प्रत्येक समाजाच्या, प्रत्येक राज्याच्या महिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे असं सांगितलं जात नाही. आणि म्हणून आंबेडकर जयंती ही सगळ्या महिलांनी केली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. या मुली कंटाळल्या असतील मला माहित आहे, पण मुलींनो, आज आपण शाळेमध्ये ज्या दिमाखात जातो, ज्या चटकन या मुलीनं बाबासाहेब आंबेडकरांचं हे भारतीय संविधान म्हणजे देशाचं संविधान आहे, पण त्यामध्ये लिहिण्यामध्ये सिंहाचा वाटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. आणि या संविधानामध्येच आमच्या जीवनाचा मोक्ष आहे, मुक्ती आहे आणि प्रगती आहे. आपल्याला असं वाटतंय बघा, अनेक ठिकाणी इथे बुद्ध विहार आहे, काही ठिकाणी हनुमान मंदिर असतं, काही ठिकाणी राम मंदिर असतं, अनेक देवदेवतांची वेगवेगळ्या धर्मांची मंदिर असतात. आणि या देशामध्ये हे सगळे देव आम्हाला न्याय देतील असं वाटतं. परंतु जेव्हा आमच्यावर अन्याय होतो तेव्हा आम्ही पहिल्यांदा पोलीस स्टेशनला जातो. पोलीस स्टेशनमध्ये न्याय नाही भेटला तर आम्ही न्यायालयामध्ये जातो. आणि मोठे प्रश्न असतील तर विधानसभेत जातो, लोकसभेत जातो. आणि हे कोणच ऐकत नसतील तर सागर तायडे सारखे पत्रकार बंधू असतात, त्या पत्रकारांना आम्ही सांगतो, दादा हा प्रश्न तुम्ही उचला. हे जे सगळे मार्ग आहेत पृथ्वीवरचे, म्हणजे जनरली आपण सांगतो की शाळेत यश भेटलं पाहिजे, अभ्यासात यश भेटलं पाहिजे म्हणून नवस बोलतात. काही मुलं बोलत असतील देवाला की मला 100 पैकी 100 मार्क्स मिळाले ते 100 पेढे घेऊन येईल, देवाला 100 पेढे देईल, लालूच दाखवतो आपण. पण असं 100 पेढे देऊन कधी विद्यार्थी अभ्यासात यशस्वी होत नसतात. तर बाबासाहेब आंबेडकरांचा सारखा खूप अभ्यास करूनच आपल्याला हे यश मिळतं, हे बाबासाहेबांनी सिद्ध केलं. आणि म्हणून आजच्या या सभेमध्ये मी महिलांना सांगेन की आजची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो विचार आहे, हा विचार याच जन्मात, याच भूमीत आम्हाला न्याय देण्याचा विचार आहे. आणि म्हणून भारतीय संविधानामध्ये जे कायदे लिहिले त्यांचा आम्ही सखोल अभ्यास केला पाहिजे. मी ते बसलेल्या महिलांना विचारेन की आपल्या किती महिलांच्या घरामध्ये भारतीय संविधान आहे? नाव पाहिलं ना? किती महिलांच्या घरी आहे? हा तुमचं करा, आणखी सरळ सरळ 1 2 3 4 5. पण बाकीच्या लोकांच्या घरामध्ये हे संविधान नाही. आणि म्हणून हे संविधान इथल्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकाच्या घरात पोहोचवलं पाहिजे. संविधान पोहोचवल्यानंतर त्यांच्याकडून पैसे घ्या, म्हणजे फुकट द्यायचं नाही, त्याचे पैसे घ्या, पण संविधान कुठे मिळतं हे आम्ही दिलं पाहिजे. आणि आजच मला वाटतं निर्णय झाला आहे, शिक्षण मंत्र्यांनी असा निर्णय घेतला आहे, संविधान अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक ठिकाणी जाणार आहे. काय मंत्र्याचं नाव माहित आहे का? सावंत ना, मला वाटतं उदय सामंत. उदय सामंत साहेबांचं मी कौतुक करेन, शिक्षण मंत्र्यांचं, की त्यांनी आज निर्णय घेतलाय की भारतीय संविधान सगळ्या शालेय अभ्यासक्रमामध्ये मांडलं जाणार आहे. त्यामध्ये अभ्यासक्रमाचा भाग होणार आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर खूप वर्षांनी हा निर्णय अगोदरच व्हायला पाहिजे होता, पण आता झालेला आहे. आता या संविधानाचे काय फायदे आहेत हे खूप खोलामध्ये गेलात तर खूप विषय आहेत त्याच्यामध्ये, परंतु मी इथल्या महिलांसाठी काही गोष्टी सांगणार आहे. बघा, आपली ही जी वस्ती आहे, ही जी वस्ती इतक्या सुंदर ठिकाणी आहे, उंचावर आहे, स्वच्छता खूप चांगली आहे, बाहेरून असं वाटत नाही की एवढी चांगली घरं आतमध्ये असतील. पण आज आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही जी घरं इतकी सुंदर आहेत, त्या इंगळे भाऊंच्या घरात पण बघितलं मी, एखाद्या टॉवर मधला फ्लॅट नसेल अशा प्रकारची सुंदर घरं आहेत. आणि ही सुंदर घरं आहेत ती आपल्या मालकीची आहेत. आपण या मुंबई शहरामध्ये अतिशय महत्वाच्या अशा घरांचे मालक आहोत. परंतु दुसरीकडे SRA वाले आहेत, बिल्डर आहेत, त्यांचा या वस्त्यांकडे डोळा लागलेला आहे. त्यांना असं वाटतं की या वस्तीमध्ये या सामान्य गरीब लोकांनी राहायची गरज नाही, ते आम्ही टॉवर बनवू आणि यांना SRA मध्ये दुसरीकडे फ्लॅट देऊ. ते SRA मध्ये फ्लॅट देत असताना जी फसवणूक होते आहे ती इतकी भयानक आहे की 1000 फ्लॅट असतील तर 500 लोकांना अपात्र करतात. ती अपात्र करण्याची पद्धत आहे, ती आपली फसवणूक आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मी आठवण करून देईन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी खूप मानतो. त्याचं कारण सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1932 साली, मी रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग तालुक्यात जन्म घेतला, या अलिबाग तालुक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले होते. जसं तुम्ही आज जिथे राहता ती जमीन सरकारची असेल, कोणाची खाजगी असेल,
पूर्वी खोतांच्या जमिनी होत्या, खोत सावकार होते. त्यावेळी बाबासाहेब म्हटले कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घर. इथे एसआरए वाला बिल्डर आला, त्याला सांगायचं की इथे आम्ही 30 वर्षापेक्षा 12 वर्षापेक्षा जास्त राहतो, म्हणून या जमिनीचे आम्ही मालक आहोत. त्या घराखालची जमीन आमची आहे. जमीन जर आमची असेल तर एकही झोपडी अपात्र होऊ शकत नाही. काय? एकही झोपडी अपात्र होऊ शकत नाही. आतापर्यंत सगळ्या आपल्या एससी एसटीच्या झोपडपट्ट्यांना मूर्ख बनवण्याचं काम एसआरएने केलं आणि त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला. आता इथे महिला आहेत, त्या म्हणतील की दादा हे सगळं ठीक आहे, परंतु आमचा काय फायदा? आमचा तो फ्लॅट नवऱ्याच्या नावावर आहे किंवा मुलगी म्हणेल आमच्या पप्पांच्या नावावर आहे, मुलींना काय मिळणार आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं कायद्यासमोर मुलगा मुलगी, पती पत्नी, आई बाबा हे समान आहे. म्हणजेच तुमचं जे घर आहे त्या घरावर अर्धा अधिकार हा आईचा आहे, बहिणीचा आहे, मुलीचा आहे. त्याच्यामुळे असं कोणी बोलू शकत नाही. त्यामुळे मुंबईमध्ये तरी किमान मी या बुद्ध संदेश मंडळाला धन्यवाद देईन की एसआरए मध्ये सगळ्यात जास्त अन्याय अत्याचार महिलांवर झाले. बिल्डरांनी घरं पडली, घरं पाडल्यानंतर त्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आला आणि सगळ्यात जास्त त्रास महिलांना झाला. नवीन भाड्याने घर घ्यायचं असेल तर भाडं किती माहिती आहे तुम्हाला? जागा बदलली की नोकरी जाते आणि यामध्ये सगळ्यात जास्त त्रास महिलांना झाल्यामुळे मी या मंडळाला सांगेन की जमीन मालकी हक्काचे कायदे आपल्या महिलांना सांगितले पाहिजेत. इथे कोणी वकील असतील, वकिलांना सुद्धा बनवतात हे लोक, बिल्डर लोक. ते सांगतात जमीन मालकी हक्क नसतो, इथे एसआरएच होणार. एसआरएचा काही संबंधच नाही. आमच्या वस्त्या गलिच्छ आहेत असं जेव्हा बोलतात त्याच दिवशी त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल केली पाहिजे. या वस्तीला कोण गलिच्छ बोलेल? आणि एसआरए म्हणजे गलिच्छ वस्ती. इतकी सुंदर घरं, इतका सुंदर बुद्धविहार, इतकी छान माणसं, इतकी छान मुलं. मुलांसाठी टाळ्या वाजवा. एवढी छान मुलं आहेत, सुंदर आहेत, कोणी गडबड करत नाही. आणि अशा वस्तीची मुलं इतकी चांगली असतील तर निश्चितपणे अशा वस्तीचा ही जी घरं आहेत ही घरं अशाच प्रकारची त्यांना भेटली पाहिजे. तिथे एसआरएचा मुद्दाच येत नाही. हा मुद्दा सांगायचा कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जमिनींचा अधिकार दिला, घरांचा अधिकार दिला, पाण्याचा सुद्धा अधिकार दिला. 14 तळ्याला पाण्याचं आंदोलन केलं, जंगलांचं आंदोलन आमच्या उरणमध्ये केलं. मी मुलांना सांगेन एक दिवशी तुम्ही उरणला या. उरणला चिरनेर नावाचं जंगल आहे. त्या जंगलात सत्याग्रहाच्या केसेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले आणि सांगितलं की जंगल आमची आहे, ती जमीन आमची आहे. हा शिक्षणाचा अधिकार सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला. पण सगळ्यात मोठा अधिकार जो बाबासाहेबांनी दिलेला आहे तो स्त्रियांचा अधिकार आहे. स्त्रियांचे खूप मोठे अधिकार हिंदू कोड बिलामध्ये होते. बाबासाहेब आंबेडकरांनी 4 वर्ष त्याचा अभ्यास केला आणि 4 वर्ष अभ्यास केल्यानंतर संसदेमध्ये ते बिल मांडलं तेव्हा त्याला विरोध झाला. त्याला जो विरोध केलेला आहे त्यावेळीचे घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याला विरोध केलेला आहे. आणि त्यांनी विरोध केलेला आहे त्या काळातल्या सगळ्या तत्कालीन मोठमोठ्या हिंदू संघटनांनी सुद्धा याला विरोध केलेला आहे. देशामध्ये हिंदूंची संख्या फार मोठी आहे आपल्याला माहित आहे आणि म्हणून इथली व्यवस्था बदलेल आणि म्हणून हे नको, मनुस्मृतीच बरोबर आहे अशा प्रकारचं वातावरण त्या काळामध्ये होतं. आज सुद्धा आंबेडकर जयंतीला आम्ही जी भाषणं करतो त्या भाषणांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा हा मूळ विचार किती सांगितला तो हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून या सुरुवातीला कार्यक्रमाला महिलांनी इथे मला स्वागत केलं. त्या महिलांना बघून माझ्या लक्षात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 वर्ष जो हिंदू कोड बिल दिलं तो संसदेमध्ये मांडून दिला नाही, त्याला विरोध झाला. आणि आजतागायत जेवढ्या महिला खासदार, महिला आमदार विधानसभेत आणि संसदेत जातात, बाबासाहेब आंबेडकरांच्या हे हिंदू कोड बिलातले अनेक कायदे अजून बाकी आहेत जे ते आले पाहिजेत. त्या कायद्यांविषयी चर्चा सभागृहात होत नाही. बंधू आणि भगिनींनो, मला वाटतं आपल्याकडे आता सगळीकडे शौचालय न्हाणीघरं झाली असतील, बऱ्याच ठिकाणी या सोयी नाहीत, सार्वजनिक ठिकाणी पण नाहीत. आणि सगळ्यात मोठी कुचंबणा आमच्या बहिणींची होते. परंतु अशा प्रकारचा प्रसंग जेव्हा येतो, महिलांना कळतं की आम्हाला हा अधिकार पाहिजे, महिला मनामध्ये विचार करतात परंतु तो मांडत नाही. मी बुद्ध संदेश मंडळाला धन्यवाद देईन की महिलांचे असे प्रलंबित प्रश्न आहेत ते आपण आपल्या लेटरहेडवर सरकारकडे मांडलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती
ही पालखी उत्सव किंवा जत्रा अशा प्रकारचा करायचा प्रकारच नाहीये. ठीक आहे, आपल्याला आता गाणं वाजलं की नाचायची हौस असते, आनंद हा व्यक्तच झाला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म आमच्या आनंदाचा, सुखाचा, उत्कर्षाचा विचार आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा एकही फोटो नाचताना दिसतोय का? बाबासाहेब हे अभ्यासाला बसलेले दिसतात, बाबासाहेब पेन घेऊन लिहिताना दिसतात, बाबासाहेब संविधान हातात घेऊन असा बोट करून वर उभे असलेला पुतळा दिसतो, पण डान्स करताना बाबासाहेबांचा फोटो कुठे दिसत नाही. याच्यावरून आम्ही समजलं काय पाहिजे की बाबासाहेबांनी रात्रंदिवस जागून आमच्यासाठी कष्ट घेतले म्हणून हे कायदे तयार झाले. अजूनही बऱ्याच लोकांना या देशामध्ये वाटतं की देवाच्या इच्छेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. लहानपणी आम्हाला प्रार्थना असायच्या, प्रत्येक गुरुवारी दत्ताची, शनिवारी मारुतीचं स्तोत्र असायचं, सोमवारी शंकराचं असायचं. तसं तुझिया श्वासे पान हलते, स्पर्शे तुझिया फुल फुलते, काय ते तेज जळात गगने फुलते, रविचंद्राचा तू निर्माता, शरण तुला भगवंता मेरे, शरण तुला भगवंता. अशा प्रकारची प्रार्थना आम्हाला होती. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी ज्यावेळेला वाचले तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये अशी एकही ओळ नाही की शरण तुला भगवंता, ते कुठल्याही देवाला शरण नाही गेले. आणि सांगितलं की मीच माझं जीवन खूप कठोर अभ्यास करून करीन. आणि म्हणून विद्यार्थ्यांना मी सांगेन, पुन्हा एकदा बघा, मुली मस्ती करायला लागल्या. 18 तास अभ्यास केला तेव्हा बाबासाहेब आंबेडकर त्यांनी एवढं मोठं शिक्षण घेतलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण किती आहे ते आपल्यापैकी कोणाला सांगता येणार नाही. त्यांच्या ज्या पदव्या आहेत त्या आम्हाला सांगता येणार नाही, एवढं मोठं त्यांचं शिक्षण आहे. मग तेवढं शिक्षण घेण्यासाठी जगामध्ये जावं लागलं, अभ्यास करावा लागला. हा अभ्यास उगाच झालेला नाही. आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरात संविधान असलं पाहिजे, पुस्तक असली पाहिजे. पुन्हा एकदा मी माझ्या समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना विचारेन की किती लोकांच्या घरी पुस्तकांचं कपाट आहे का? कपाट छोटस तुझ्या घरी आहे? आणखी कोणाच्या घरी आहे? तुझं नाव सांग बाळा, जोरात उभं राहून सांग. हा, अर्हत. वडिलांचं नाव काय? आडनाव काय? शाबास. आणखी कोणाच्या घरी पुस्तकांचं कपाट आहे? उभी राहा. भगवा शर्ट. हा सांग. तुझ्या घरी आहे. आणि तुझ्या घरी? बघा, मी या मंडळाला धन्यवाद देईन की एवढी छोटी मुलं एवढ्या रात्री सभेमध्ये बसत आंबेडकर जयंतीला बसतील असं कठीण आहे. खरं म्हणजे इथे डीजे लावला असता तर यांनी मस्त डान्स केला असता. परंतु मी तुम्हाला सांगतो, इथल्या पालकांना सांगतो की आपलं जीवन बदलायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कष्टाचा आणि संघर्षाचा मार्गच आपल्याला यश देईल. कुठल्याही देवदेवताला नवस बोलून माणसाचं जीवन बदलत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी या सांगितलं, या पृथ्वीवर आपण सुखी होऊ शकतो, स्वर्गात जायची गरज नाही. बऱ्याच लोकांना सांगतात की चांगलं काम केलं की स्वर्गामध्ये सुख मिळेल. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं स्वर्गच अस्तित्वात नाही. आणि मी मुलांना सांगेन, बस खाली बाई. हा नाही, ते कोणाला जायचं असेल तर जायला हरकत नाही. मी शिक्षक होतो शाळेत आणि विद्यार्थ्यांचं हे जे बोट आहे त्याला सगळे न्यायमूर्तींना सुद्धा त्याला दाद द्यावी लागते, तिथे जावंच लागेल. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला सांगतो. आपल्या सगळ्या मुलांना आई वडील सांगतात की वर बसलेला देव बाप्पा बघून घेतो चांगला आणि वाईट. परंतु बाबासाहेब आंबेडकरांवर या देशामध्ये एवढा अन्याय झाला, शाळेमध्ये, शिक्षणामध्ये, राजकारणामध्ये प्रचंड अन्याय झाला. आणि बाबासाहेब आंबेडकरांसारखाच अन्याय आमच्या एससी एसटी आणि ओबीसी बांधवांवर आजही होत आहे. परंतु आमच्या ओबीसी बांधवांना, एससी एसटी बांधवांना हे कळत नाही की अन्याय करणारा कोण आहे. अन्याय करणारी माणसंच आहेत. आकाशातला राक्षस किंवा ईश्वर अन्याय करत नाही. आणि तसंच आकाशातला राक्षस किंवा ईश्वर स्वर्गात न्याय पण देत नाही. मी मुलांना सांगतो, मुलांपैकी कोणी विमानाने प्रवास केलाय का? अरे वा, ताई उभे राहा. ताई उभे राहा, तुम्ही उभे राहा. टाळ्या वाजवा जोरात. मी
ताईला नाव विचारेन आणि प्रश्न पण विचारा. ताई नाव सांगा तुमचं. नाही? हा काय? तुळसाबाई इंगळे. हा, मग तुम्हाला मला काही प्रश्न विचारायचे आहे. मुलांनी लक्ष द्यायचं, मी त्यांना काय प्रश्न विचारतो. आपल्याकडे खड्डे पडलेले रस्ते असतात, त्यात ऍक्सिडेंट होऊन माणसं मरतात, पाणी नसतं गावामध्ये, लोड शेडिंग येतं, असे अनेक प्रश्न आहेत. गटारं तुंबली जातात. या सगळ्या प्रश्नांवर बाळा खाली बस, ए बाळा खाली बस. या सगळ्या प्रश्नांवर जेव्हा इथल्या लोकप्रतिनिधींना किंवा राज्यकर्त्यांना उत्तर सापडत नाहीत, तेव्हा ते सांगतात की हे सगळे प्रश्न आपले स्वर्गामध्ये सोडवले जातील. काय? स्वर्गामध्ये सोडवले जातील. मला पण लहानपणी असं वाटायचं की स्वर्ग हा असा आहे की सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे. मी मावशीला ताईंना विचारेन की आपण विमानातून प्रवास केला, विमान हे उंच जाते, ढगांवरून पण जातं. त्या विमानाच्या खिडकीतून आपण कुठे इंद्र आणि स्वर्ग पाहिलाय का? नाही. बघा, म्हणजे आता मी सांगितलं असतं तर खोटं झालं असतं, पण त्यांनी इथून प्रवास केलेला आहे. मी या वस्तीचं पुन्हा एकदा कौतुक करेन. या वस्तीमध्ये दोन गोष्टी दिसल्या मला. एक तर छोट्या मुलींनी भारतीय संविधान असलं आणलं, आणि आमच्या मावशीच्या वयाच्या ताईंनी विमानातून प्रवास केलेला आहे. म्हणजे हे बिल्डर लोकांना कळलं पाहिजे, ही वस्ती साधी नाही आहे. इथे जर SRA करायचं झालं तर विमानतळ बांधून द्यावं लागेल. ही लोक श्रीमंत आहेत, ही लोक सुखी आहेत. आकाशात स्वर्ग नाही. लक्षात घ्या, लहान मुलांना लक्षात घ्या, आकाशात स्वर्ग नाही. स्वर्गाच्या नावाने त्या देशामध्ये लोकांना मूर्ख बनवलं जातंय. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, मी स्वर्ग मानत नाही, मी चमत्कार मानत नाही, मी ईश्वर मानत नाही, मी चमत्कार मानत नाही. जे काय करायचं ते माझ्या हिमतीवर मी करेन. आणि भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दाखवलं. जगामधला सगळ्यात मोठा पराक्रम हा आहे आणि त्याचा अभिमान आम्ही बाळगला पाहिजे. आणि म्हणून या आंबेडकर जयंतीमध्ये जोरात घोषणा द्यायची आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आता थोडस मी गंभीर भाषण करणार आहे. काही बसा खाली. या सभेमध्ये मोठ्या प्रमाणात महिला आहेत. आयोजकांचं हे यश आहे, इथल्या कार्यक्रमाच्या आयोजकांचं यश आहे. या महिलांचा तुमच्यावर विश्वास आहे. आणि या महिला रात्री एवढ्या उशिरा सभेला बसू शकतात, यासाठी त्यांचे पती, त्यांचे भाऊ, त्यांचे सासू सासरे यांना पण मी धन्यवाद देईन की या सभेला महिलांना बसून दिलेला. या देशामध्ये जो संघर्ष आहे तो संघर्ष पुरुष सत्ताक संस्कृतीचा संघर्ष स्त्रियांच्या विरोधी आहे. हा संघर्ष सीतेला करावा लागला, हा संघर्ष द्रौपदीला करावा लागला. आणि आजच्या सगळ्या महिला सुद्धा हा संघर्ष करतायत. महिलांना अधिकार मिळाले असं नाही. तुम्ही तो चित्रपट पाहिला असेल, सैराट, आर्ची आणि परशाचा पिक्चर पाहिला असेल, बरोबर आहे? आर्ची आणि परशाचा चित्रपट पाहिला का? शाळेमधल्या मुलांना बाकीचे संदर्भ ग्रंथ माहित नसतील, पण सैराट हा संदर्भ ग्रंथ माहित आहे. ते चित्रपटांची ती ताकद आहे. ती आर्ची उच्च कुळातली असते आणि परशा मागासवर्गीय असतो. आणि म्हणून आर्चीनी प्रेम केलेलं, लग्न केलेलं तिच्या आई वडिलांना मान्य नसतं. आर्चीनी खालच्या जातीतल्या मुलाबरोबर लग्न करू नये, अशा प्रकारची प्रथा आजही महाराष्ट्रामध्ये आहे. आणि भारतीय संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलं. सज्ञान झालेली 18 वर्ष वयाची मुलगी तिला आवडलेल्या मुलाशी लग्न करू शकते. तो निर्णयाचा अधिकार महिलांकडे दिला. आणि हा अधिकार नाकारण्यामध्ये आपल्या देशाची पूर्ण हयात गेलेली आहे. आजही मुलींना, महिलांना अधिकार आपल्याकडे नाकारला जातो. आपल्या जातीतल्या मुलाबरोबर लग्न केलं पाहिजे, अशा प्रकारचा एक संस्कार आपल्याकडे आहे. आणि म्हणून ही पुरुष सत्ताक पद्धत सगळीकडे दिसते. आज या गावामध्ये सभा आहे आणि सभा गावदेवीच्या मंदिराजवळ आहे, अशा प्रकारचा निरोप मला मिळाला. आणि अनेक आगरी कोळी लोकांनी फोन केला की भांडूप गाव हे आगरी कोळ्यांचं गाव आहे. ही जी टोपी घातलेली ती आगरी कोळी लोकांची टोपी आहे. आणि या गावदेवी जवळ ही सभा आहे, मंदिराजवळ सभा आहे. हा जसा बुद्ध विहार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, तिथे भगवान बुद्ध आहे, तसं आगरी कोळ्यांच्या वस्त्यांमध्ये एकवीरा, गावदेवी, जीवदानी, शीतळा देवी ह्या देवता आहेत. त्या देवता आहेत, या आपल्या वस्तीत आहेत. याचा अर्थच असा आहे की हा जो समाज आहे तो स्त्रियांना अधिकार देणारा समाज आहे.
आणि म्हणून मुंबईमध्ये सगळ्या महाराष्ट्रातून आलेल्या महिलांना मी सांगेन की मुंबईची महिला 2 वाजता सुद्धा विटीवरून इथे येऊ शकते. आमची पालघरची कोळी महिला आहे, ती सकाळी 3 वाजता रेल्वेत बसते आणि तिकडे 5 वाजता मच्छी विकायला जाते, गुलाबाला मच्छी खरेदी करते किंवा विकते. हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. म्हणजे संपूर्ण देशाला माहित नसेल, एकटी महिला, मच्छीमार महिला 3 वाजता मुंबईला जाऊ शकते. मच्छीमार महिला नाही, कुठलीही महिला तिकडे जाऊ शकते, मुंबईमध्ये फिरू शकते. मुंबईचं वातावरण हे स्त्रियांच्या अधिकाराचं वातावरण आहे. आणि म्हणून आर्ची आणि परशा यांचं काय मृत्यू होतो, कसं मारतात ते सगळ्यांना माहित आहे. परंतु मुंबईमध्ये असं नाहीये. मुंबईमध्ये कुठल्याही जातीची मुलगी कुठल्याही जातीच्या मुलावर प्रेम करू शकते, लग्न करू शकते. इथे आंतरजातीय विवाह केलेले आमचे इंगळे भाऊ कुठे आहेत? आता मगाशी त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांचं आंतरजातीय लग्न आहे ना, आहेत का ते इथे? ते बाहेर गेले, त्यांचं पण आंतरजातीय लग्न आहे, तुम्हाला तो माहित असेल. आई इकडे या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं की आंतरजातीय लग्न जशी विवाह होती तसं जातीभेद संपेल, जाती जाती मधलं अंतर कमी होईल. आणि म्हणून पुन्हा एकदा इंगळे भाऊंना काही मी पुष्पगुच्छ घेऊन नाही आलो, पण काय बोलतात त्याला, मी त्यांचा सत्कार करेन. खरं म्हणजे ताई इथे असायला पाहिजे. ठीक आहे, चालेल, मोठा द्या, आपण सगळेजण करू. दादा, हे तुमचा सत्कार यासाठी की आरशी आणि परशाला जे जमलं नाही त्या दादांनी करून दाखवलंय. ताई कुठे आहे? हा, ताईला नंतर बोलवा 2 मिनिटं. भारतीय संविधानाचा विचार आहे आंतरजातीय लग्न, आंतरधर्मीय लग्न. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्त्रियांना अधिकार दिले ते पाहायला मिळतात. आणि म्हणून ज्या मुलांना कंटाळा आला असेल त्यांनी जा, कारण आता लग्नांचा विषय सुरू झालाय, मोठ्या लोकांचा विषय सुरू झाला, कारण त्यांच्याविषयी बोलायलाच पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या आया बसलेल्या आहेत, त्यांना मी हे सांगतो की या जाती भेद, जाती प्रथा या सगळ्या माणसामध्ये दुरावा करणाऱ्या आहेत. जात, पंथ, धर्म, लिंग अशा प्रकारचा सगळा भेदभाव भारतीय संविधानाने नाकारलेला आहे आणि बंधुतेचा स्वीकार केलेला आहे. या देशामध्ये मनुस्मृती सारखा ग्रंथ, हे जसं भारतीय संविधान बाबासाहेबांनी लिहिलं अशाच प्रकारचा दुसरा ग्रंथ आहे आमच्या गुलामीचा मनुस्मृती, तो सुद्धा कधीतरी घेऊन या. ज्या मनुस्मृतीने आम्हाला हे सगळे अधिकार नाकारले ते जाळून टाकण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड जिल्ह्यात महाड येथे केलेलं आहे आणि ते संपवलेलं आहे. तो अंधकार नष्ट केलेला आहे. ताई इकडे यायचं, ताई इकडे या, ताई इकडे या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त आज आम्ही इथे या ताईंचा आणि भाऊंचा सत्कार करत आहोत. तो सत्कार यासाठी आहे, मुलांना पण कळलं पाहिजे की आंतरजातीय विवाह सुद्धा अतिशय छान असा संसार त्यांचा चालू आहे. आणि समाज बदलणं म्हणजे तरी काय, भारतीय संविधानाला काय अपेक्षित आहे, तर भारतीय संविधानाला हे अपेक्षित आहे की अशा प्रकारचे पती पत्नी, अशा प्रकारचे आई बाबा ज्या घरात आहेत ते घर खऱ्या अर्थाने संविधानिक घर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला संसार आहे. ताई इकडे या. मी तुमचा भाऊ म्हणून तुमचं अभिनंदन करतो, तुमचं कौतुक करतो. हा तुम्हाला गुप्त थोडासा आणण्यात आला ना, खूप सुंदर. हा जो बदल आहे या देशामध्ये हा बाबासाहेब आंबेडकरांमुळे झालेला आहे. याला कायद्याचा सन्मान आहे, कायद्याचा आधार आहे. आणि आपलं लग्न कधी झालं मला माहित नाही, 2006 ला. बघा 2006 मला सुद्धा बाबासाहेब कळले, त्याच्या अगोदर माहित नव्हते. 2006 साल एक क्रांतिकारी आहे. पुन्हा एकदा मी तुमचं अभिनंदन करतो. महिलांना जर भारतीय संविधान बाबासाहेब समजले असतील तर ताई आणि दादांकडे बघा. बाबासाहेब आंबेडकरांनी हे केलं, जातीभेद संपवला, धर्मभेद संपवला. आम्ही सर्व नागरिक, भारताचे नागरिक हे संविधान स्वीकारत आहोत, अशा प्रकारचा सन्मान आम्हाला दिला. आणि म्हणून या वस्तीमध्ये मी कार्यकर्त्यांना सांगेन की एसआरए मध्ये जी ससे ओळखपट आमच्या वस्त्यांची झाली, आमच्या लोकांना 250 फूट मध्ये बसवलं, स्क्वेअर फूट मध्ये बसवलं. आणि त्यामध्ये मुलं मुली, सासू सासरे सुना राहू शकत नाही आणि घर विकून बदलापूरला, पनवेलला जावं लागलं. आपले मतदार संघ संपले, आपल्या लोकांचे अधिकार संपले, रोजगार संपले. आणि म्हणून याचा जमीन हक्काच्या दिशेने आपण अभ्यास करावा, आपल्यासाठी हे चॅलेंज आहे. आणि म्हणून ठाणे, रायगड, मुंबई परिसरात बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कायदा आम्ही घेऊन चाललेलो आहोत.
आणि या कुळ कायद्याने जमीन मालकी हक्क आम्हाला भेटला पाहिजे. सगळ्यात पहिला सरकारी खासगी जमिनीवर अधिकार एससी एसटीच्या लोकांचा आहे तायडे साहेब, आणि नंतर ओबीसी बांधवांचा आहे. आणि म्हणून मुंबईतल्या आगरी कोळ्यांचा 200 गावठाणांचा विचार बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार आम्ही घेऊन चाललो आहोत. आणि सरकारला आमचं सांगणं आहे ही जमीन आमची आहे, हे राष्ट्र आमचं आहे, आणि यासाठी आम्ही संविधानिक संघर्ष करू. मी तायडे साहेब मी मोठेपणा सांगत नाही. पनवेलमध्ये आपण आलात तर तिथल्या बौद्ध बांधवांच्या पनवेलमध्ये खूप मोठ्या जमिनी आहेत. 25-25 लाख 1-1 कोटी रुपये गुंठ्याच्या जमिनी आहेत. त्या जमिनी लुटण्याचं काम आता चालू आहे. तिथल्या गुंठ्याला 25 लाख रुपये 1 कोटी भाव आहे. तुमची जी घरं आहेत या एका घराची 3-3 कोटी रुपये किंमत आहे. तुम्हाला माहित नसेल तर मी सांगतो. बिल्डर एसआरए मध्ये मूर्ख बनवतात आणि 60 लाखाचं घर देतात. याचं 3-3 कोटी 4-4 कोटी किंमत आहे. अशा ठिकाणी एक घर आहे. कधी हे घर विकू नका, इथून कुठेही जाऊ नका. आणि मुंबई सारख्या शहरामध्ये शिक्षणाची चांगली व्यवस्था आहे, आपण शिकलं पाहिजे. आणि बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे हा विषय अत्यंत कठीण विषय होता. लहान मुलं समोर बसल्यामुळे मला प्रश्न आला, माझ्यातला शिक्षक जागा झाला आणि मी मुलांसाठी काही सांगण्याचा प्रयत्न केला. आपण इथे संविधानाच्यावर आधारित काही स्पर्धा ठेवायला हरकत नाही, काही परीक्षा ठेवायला हरकत नाही, संविधानावर भाषण करायला हरकत नाही. संविधानामध्ये काय काय सांगितलं याच्यावर चर्चा झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं मी ते सांगेन, इथल्या ताया आहेत त्या किती शिकल्यात मला माहित नाही, पण मला हे माहित आहे की माझ्या आईने शाळेत न जाता मला शिक्षक म्हणून घडवलं. शिक्षक म्हणून नोकरी केल्यानंतर मी 2009ला विधानसभा लढलो. आणि आता अलीकडेच मागची 2019 ची विधानसभा लोकसभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मला लढायला मिळाली. नाही तर पुढचे 7 जन्म मी लोकसभा काय असते पाहिली सुद्धा नसती. नाही, ते राजकारणाचा भाग नाही. हा याचा भाग आहे की या देशामध्ये सामाजिक न्याय आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते करू शकतात. आम्हाला ओबीसीना न्याय देऊ शकतात. आपण आमचे मोठे भाऊ आहात. पण महिलांना माझी विनंती आहे की महिलांचे कायदे काय असले पाहिजेत, किती कायदे बाकी आहेत, संविधानामध्ये बाबासाहेबांनी संविधान सभेत काय भाषण केली, या कायद्याचा अभ्यास आम्ही केला पाहिजे. आमची मुलगी कलेक्टर झाली पाहिजे, आमची मुलगी डॉक्टर झाली पाहिजे, आमची मुलगी इंजिनियर झाली पाहिजे. यासाठी घरात काय काय करता येईल ते आम्ही केलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळातले बॅरिस्टर होते, परंतु बाबासाहेब आंबेडकर शेवटच्या क्षणी कर्जामध्ये होते. सगळ्यांना माहित आहे. हे कर्ज काय दागिन्यांसाठी काढलं नव्हतं बाबासाहेबांनी, ही मोठी मर्सिडीज घेण्यासाठी काढलं नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी कर्ज काढलं होतं आणि पुस्तकांसाठी घर बनवलं होतं. आपल्या घरामध्ये पुस्तकांसाठी आज कपाट तरी आहे का? आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा आमच्यासाठी आचरणाचा विषय आहे, केवळ गौरवाचा नाही, आरतीचा नाही. नाहीतर आपण लगेच आरती करायला तयार आहोत, बरोबर आहे. भोंगा लावून आरती करायची बाबासाहेबांची. बाबासाहेबांनी असं कसं सांगितलं नाही. भगवान बुद्धांनी पण सांगितलं मी तुमचा गुरु नाही, तुमचा मार्गदर्शक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला ईश्वर मानलं नाही आणि ईश्वराला पण मानलं नाही. आणि म्हणून सगळं लक्ष आहे त्या अभ्यासावर केंद्रित करा. आज या देशातल्या नागरिकांना, मोठमोठ्या आमदार आणि खासदारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा संघर्ष आहे तो महिलांसाठी केला हे सांगता येते का? नाही सांगता येत. आणि म्हणून वेगवेगळी आंदोलन आपण पाहायला मिळतात, पण संविधानाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन आम्हाला पाहता येत नाही. बंधू आणि भगिनींनो, खूप वेळ झालेला आहे. या वस्तीचं मी अभिनंदन करतो आणि हा संदेश मी देतो की पुढल्या वर्षी प्रत्येकाच्या घरात संविधान असलं पाहिजे. प्रत्येकाची घरातली मुलगा आणि मुलगी शिक्षणात कधी थांबायला नको, त्यांनी उत्तम शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षणासाठी कर्ज काढायची वेळ आली तर इथल्या नेतृत्वाने त्याची व्यवस्था केली पाहिजे. आणि या वस्तीमध्ये चांगले चांगले वक्ते कसे येतील, चांगली चांगली भाषणं कशी होतील याची काळजी घेतली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त 14 एप्रिललाच करावी असं काहीच कारण नाही. आपल्या मुलीच्या वाढदिवसाला सुद्धा तुम्ही वक्ता आणू शकता. आणि मीच एक वक्ता आहे असं माझं मत नाही. तायडे साहेब एक चांगले वक्ते आहेत आणि अनेक वक्ते महाराष्ट्रात आहेत. विज्ञानाची, भाषणांची परंपरा या वस्तीने संपूर्ण मुंबईला द्यावी अशी माझी विनंती आहे. आणि विनंती करत असताना मी सांगेन की सगळ्याच महिला आज मुंबईत संघर्ष करतायत. कोरोनामुळे फार मंदी आलेली आहे, लोकांना रोजगार नाही आणि यातून बाहेर पडायचं काम महिलाच करू शकतात. आणि म्हणून मी कोळीवाड्याचा आदर्श घेऊन सांगतो
कोळीवाड्यातल्या महिलांकडे कोळीवाड्यांची अर्थव्यवस्था आहे. मुंबई विद्यापीठातल्या प्राध्यापक आणि PhD केलेल्या लोकांना सुद्धा माहित नाही एवढं शास्त्र आमच्या कोळीला माहित आहे. आणि म्हणून मुंबईतली घरं हे कोळी महिला चालवू शकतात. ही जी अर्थव्यवस्था आहे मातृसत्ताक अर्थव्यवस्था आहे. भगवान बुद्धांच्या आईनं एकविरीने दिलेली ही अर्थव्यवस्था आहे. आणि म्हणून मुंबईची मुलगी म्हणते गाण्यामध्ये, वसईची मुलगी, काळा असो वा गोरा असो रेतीवाला नवरा पाहिजे. म्हणजे मला सुखी करणारा नवरा पाहिजे. जात धर्म पंथ लिंग कोणी बोलत नाही. ठीक आहे. ओके, तुमचा विरोध आम्हाला महामाया ही भगवान बुद्धांची आई आहे, एकविरा नव्हे. कारण आताही तिथे स्तूप आहे आणि हे बुद्धांनी बांधलेलं स्तूप आहे. त्याच्यामुळे एकविरेचं त्या ठिकाणी अस्तित्व होतं नव्हतं हा इतिहास फार वेगळा आहे. पण आपण ज्या गोष्टींसाठी चाललेलो तुमचं म्हणणं आम्ही आदरपूर्वक स्वीकारतो. नाही, अजिबात नाही. भगवान बुद्धांनी ते सांगितलेलं आहे की मी जे सांगतो तेच खरं आहे असं नाही, किंवा पुस्तकात लिहिलेलं आहे तेच खरं आहे असं नाही. जे सत्य आहे, जे सत्य सदस्य विवेक बुद्धी आणि आपल्या मनाला लोककल्याणकारी असेल तेच आम्ही स्वीकारलं पाहिजे. आम्ही सुद्धा यासाठी हे सांगतो की आज कोळीवाड्यामध्ये हुंडा नाकारण्याची पद्धत आहे. लग्नामध्ये आम्ही हुंडा घेतला जात नाही. महिलांकडे अर्थव्यवस्था आहे, महिलांकडे पैसा आहे. महिलेला नवऱ्याकडे पैसा मागावा लागत नाही कोळीवाड्यात. तर कोळीवाड्यातल्या महिला नवऱ्याला भावाला पैसे देतात. ही जी अर्थव्यवस्था आहे ही अर्थव्यवस्था मनुस्मृतीच्या विरोधातली आहे. आणि म्हणून आम्ही असा विषय सुरू केला, संशोधन सुरू केलं की ठाणे, रायगड, मुंबई परिसरामध्ये ज्या बौद्ध लेण्या आहेत त्या नक्की कोणी बांधल्या, कोणी सांभाळल्या. सगळ्या गॅजेटने सांगितलं की इथल्याच भूमिपुत्रांनी बांधल्या. 2000 वर्षापूर्वी इथली व्यवस्था फार वेगळी होती. आणि म्हणून कौतुकाने आम्ही हा विषय मांडत असतो. याच्यावर संशोधन मी सुद्धा करतोय. प्रत्येकाचे आपले स्वतंत्र मत असतात. याचा अर्थ असा नव्हे की आम्ही एकविरेला मांडतो म्हणजे नवसाचं समर्थन करतो किंवा कुठल्याही धार्मिक रूढी परंपरांचं समर्थन करतो. आम्ही उलट असं सांगायला सुरुवात केलेली आहे की एकविरेला जाताना दारू पिऊन जाऊ नका. दारू पिल्याने गाड्यांना अपघात होतात. दारू पिल्याने संसारात सुद्धा अपघात होतात. आणि म्हणून दारू करणं, व्यसन करणं हे बाबासाहेब आंबेडकरांनी पण नाकारलंय आणि भगवान बुद्धांनी पण नाकारलंय. आणि म्हणून पंचशील जेव्हा तायडे साहेबांनी माझ्या गळ्यामध्ये घातलं, तसंच पंचशील ठाण्याच्या धम्म परिषदेमध्ये अनंत तरेंच्या गळ्यामध्ये आपल्या धम्म परिषदेमध्ये घातलं होतं. अनंत तरे हे एकविराईचे भक्त म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना पंचशिलाचा अर्थ माहीत नव्हता. त्या पंचशिलाचा अर्थ असा आहे की 5 शिलांमध्ये एक शील असा आहे की कुणीही व्यसन करू नये, दारू पिऊ नये, व्यसनी पदार्थांचं सेवन करू नये. हे प्रत्येक सभेत आम्ही सांगतो. भगवान बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो संदेश आहे हा शिलाचा संदेश आहे. आणि हा शिलाचा संदेश आम्ही सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करतो. 2000 वर्षापूर्वी देशामध्ये काय होतं ते कोणालाच माहीत नाही. परंतु 1956 नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं आणि भगवान बुद्ध जमिनीखाली जो गाडलेला भगवान बुद्ध होता तो लॉर्ड कनिंगहम जे संशोधक होते त्यांनी बाहेर काढला. आणि तेव्हा त्यांना आपल्याला कळलं की सम्राट अशोक हे असे सम्राट होते त्यांनी रस्त्याच्या कडेला पशु पक्ष्यांसाठी दवाखाने काढले, रस्त्याच्या कडेला झाडं लावली. म्हणजे सम्राट अशोक एवढा महान राजा या देशात होऊन गेला. तर आजच्या आमच्या नगरसेवकांना कळत नाही की रस्त्याच्या कडेला सावली असली पाहिजे, बस स्टँडवर निवारा असला पाहिजे, पाणी असलं पाहिजे, शौचालय असली पाहिजे. 2000 वर्षापूर्वीचा सम्राट अशोक हे करू शकतो तर त्यांचा इतिहास दडपला जातो. आणि म्हणून हा इतिहास नक्की काय आहे हा शोधण्याचा आम्ही सुद्धा प्रयत्न केला. आणि रायगड जिल्ह्याचं, मुंबईचं गॅजेट असेल आणि वर्तमान काळातली वास्तव परिस्थिती आहे महिलांना अधिकार देण्याची, ही महिलांना अधिकार देण्याची परंपरा आम्ही सगळ्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून रामायण आणि महाभारतामध्ये स्त्रियांना अधिकार देण्याच्या गोष्टी नाही, स्त्रियांना नाकारण्याच्या, स्त्रियांचे अधिकार नाकारण्याच्या गोष्टी आहेत. परंतु आज आपण जी चर्चा करतोय ती जीवन मूल्यांवर करतोय. जीवन मूल्यांच्या व्यतिरिक्त मला काही सांगायचं नाही. अनेक लोकांची अनेक मतं असतात, ती मतांतर असू शकतात. परंतु हे नक्की आहे की भगवान बुद्धांची आई ही कोलीय वंशाचीच होती. हे जपानच्या बुद्धिस्ट पुस्तकामध्ये पण लिहिलंय आणि आपल्याकडे पण लिहिलंय, बाबासाहेबांनी लिहिलंय. हा कोलीय वंश म्हणजे नक्की काय, तर आजचे जे भंडारी, आगरी, कोळी, समुद्राचे सागरपुत्र आहेत हाच कोलीय वंशच आहे. आणि याच कोलीय वंशाने
ज्योतिबा फुल्यांना महात्मा ही पदवी मांडवी कोळीवाड्यात दिली. याच कोळीवाड्यामध्ये अलिबागला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नारायण नागू पाटील साहेबांच्या घरी जायचे आणि तिकडे बोंबील खायचे. बोंबील हा जो मासा आहे त्याच्यामध्ये खूप प्रोटीन्स असतात. हे मला परवा माझ्या मुलांनी कुणीतरी सांगितलं की आम्हाला वाटलं की बोंबील मध्ये काय नसेल, सुकलेल्या बोंबील मध्ये काय असेल, परंतु त्यात प्रोटीन्स असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते खायचे. बोंबील मासे खाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचं संविधान लिहितात या पेक्षा मोठा सन्मान आगरी कोळ्यांचा नाही. कारण अनेक लोकांनी सांगितलं उपवास करणारे शाकाहारी हेच लोक हुशार असतात आणि मग ते शाकाहारी जैन असतील किंवा ब्राह्मण असतील ते मुंबईत आपल्या लोकांना फ्लॅट देत नाही. कारण का तुम्ही बोंबील वाचता आणि त्याचा सुगंध संपूर्ण सोसायटीत पसरतो म्हणून तुम्हाला आम्ही घर देणार नाही. पण बोंबील खाणारा माणूस भारताचं संविधान लिहू शकतो, विद्वान होऊ शकतो. तर शास्त्रीय अर्थाने मासे खाणं, मासे मारणं हे वाईट नाही. आणि म्हणून या आगरी कोळ्यांमध्ये असलेला हा जो विश्वास आहे, मातृसत्ताक पद्धत आहे, की भगवान बुद्धाकडून आलेली असं आम्ही मानतो. ती रामायणात सीतेचा त्याग करणाऱ्या रामाकडून आली, द्रौपदीचा लिलाव करणाऱ्या जुगार खेळणाऱ्या पांडवांकडून आलेली, तर ती भगवान बुद्धाकडूनच आलेली आहे असं आम्ही मानतो. आणि म्हणून हे सांगण्याचा प्रयत्न असतो. अशा शंका आणि प्रश्नोत्तर झाली पाहिजे. रात्र उशिरा झालेली आहे, आपल्याला आपण त्रास दिला, पण या गावामध्ये बुद्धिमान लोक आहेत. मला इंगळे भाऊंचा आदर आहे, त्यांनी शंका विचारली. मी बसूनही आपल्याला ही उत्तर देऊ शकतो. पण एक नक्की, भारतीय संविधानातला सगळा संघर्ष आहे तो स्त्रियांना अधिकार द्यायचा की नाही यावरून आहे. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत आणि संसदेत जो विरोध झालेला आहे, पंडित मदन मोहन मालवीय या त्या काळच्या खासदारांनी विरोध बाबासाहेबांना केलेला आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी केलेला आहे. हा विरोध बाबासाहेब आंबेडकरांनी नाही केलाय, तर महिलांना कुठलाही अधिकार देऊ नये म्हणून केलेला आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं जे मनातलं तत्व आहे ते स्त्रियांना अधिकार देण्याचं आहे. आणि स्त्रियांना अधिकार देण्याच्या 4 गोष्टी कोळीवाड्यात असतील तर आम्ही त्या मानल्या पाहिजे. स्त्रियांना अधिकार देण्याची आंतरजातीय वेळ करण्याची पद्धत तुमच्या गावामध्ये मला भेटली, त्यांचं मी कौतुक केलं. आणि म्हणून हे लांबलेलं भाषण मी संपवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही चॅनेलवरून अनेक लोक पाहत आहेत आणि सगळेजण बघतायत. आपल्या इथे असलेल्या माणसांपेक्षा 1000 पटीने माणसं बाहेर आहेत. या सगळ्यांना मी पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि या देशातला जो मूळ संघर्ष आहे तो पहिल्यांदा स्त्रियांना गुलाम करण्याचा आहे, ओबीसी एससी एसटी यांना गुलाम करण्याचा संघर्ष आहे. आणि हा संघर्ष मिटवायचा असेल तर आपल्याला रात्रंदिवस काम करायला लागेल. छोट्या वयाच्या मुलींना अभ्यास करावा लागेल, IAS व्हावं लागेल, IPS व्हावं लागेल, प्राध्यापक व्हावं लागेल, चांगलं वकील व्हावं लागेल आणि न्यायालयात लढावं लागेल. मी पुन्हा एकदा इथल्या वस्तीतल्या तरुणांना पण सांगेन की तुमच्या घराची कोट्यावधी रुपयांची किंमत आहे. बिल्डर SRAच्या नावाखाली मूर्ख बनवायला आपल्याला येत आहे. आणि अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांचा तर्कनिष्ठ विचार आपल्याला वाचू शकेल. आपल्याला जर कधी असं वाटलं असा काही संघर्ष किंवा अन्याय आपल्यावर होतो, सागर तायडेंना आपण सांगा, मी या वस्तीत लगेच येईल. कारण मुंबईमध्ये आम्ही आमचे कोळीवाडे वाचवायला सुरुवात केलेली आहे. आणि मला विश्वास आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी आगरी कोळ्यांना जमीन मालकी हक्क दिलेला आहे त्या हक्कानुसार आपल्याला सुद्धा जमीन मालकीचा अधिकार इथे देण्यासाठी आम्ही संघर्ष उभा करू. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय भीम.